नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी. आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला जाण्याची शक्यता आहे. कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी आणि तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात गुरु ग्रहाची उपस्थिती तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धनमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. या सप्ताहात कुटुंबातील व्यक्तीचा हसणारा स्वभाव घरातील वातावरणाला हलके आणि आनंदी बनवण्यात तुमची मदत करेल. यासोबतच या सप्ताहाच्या उत्तरार्धात अचानक कुणी दूरच्या नातेवाईकांकडून काही आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला आनंद देईल. कार्यक्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला दुसऱ्यांसोबत मतभेद उत्पन्न होऊ शकतात, जे हळूहळू आणि अधिक वाढू शकतात. यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत कमतरता येईल. याचा सरळ नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरवर दिसेल. ज्यांना दारू आणि धूम्रपान करण्याची वाईट सवय आहे, ते जातक काही मोठ्यांचा सल्ला घेतल्यानंतर आपल्या या वाईट सवयींचा त्याग करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी आपल्या संगतीमध्ये योग्य परिवर्तन घेऊन येईल आणि फक्त त्या लोकांसोबतच उठणे बसणे ज्या वाईट सवयींना सोडण्यात तुमची मदत करण्याची इच्छा ठेवतात. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे. कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क करा. यामुळे तुम्ही अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. उपाय: सोमवारी वृद्ध महिलांना दही भात दान करा. सिंह राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणू शकाल. यामुळे तुम्हाला वाटेल की परत एकदा तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला आहात. यामुळे नात्यामध्ये नवीनपणा आणण्यात तुम्हा दोघांना यश मिळेल. सोबतच तुम्ही दोघे एकमेकांची सर्व नाराजी विसरून परस्पर आपल्या दाम्पत्य जीवनाने जोडलेला काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात शक्यता आहे की तुमचा साथी तुमच्या समक्ष तुमचे प्रेम व्यक्त करेल किंवा तुम्हाला आपल्या प्रेमाचे संकेत देऊन नवीन नात्याच्या सुरुवातीसाठी पहिले पाऊल उचलेल. अशात तुम्हाला जर ते पसंत आहेत तर तुम्ही मैत्रीमध्ये वाढ करू शकता आणि आपले मत मांडू शकता. कन्या राशी. प्रत्येक वेळेप्रमाणे या सप्ताहातही तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल. परंतु कारण नसताना काही किमती वस्तू चोरी होण्यामुळे तुमचा मूड यावेळी खराब होऊ शकतो. म्हणून तुमच्या स्वभावात बदल येईल आणि तुमचे दुसऱ्यांसोबत या कारणाने वादही होऊ शकतात. या सप्ताहात तुम्ही दारूसारख्या नशिल्या पदार्थांचे सेवन करणे तुमच्या कुटुंबातील शांतता भंग करू शकते. म्हणून घरात शांतता कायम ठेवण्यासाठी वाईट सवयी सुधारा. अन्यथा तुमच्या घरातील सदस्यावर खराब प्रभाव दिसेल. जर तुम्हाला कार्यस्थळी कोणी पसंत असेल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यासोबत बोलण्याच्या वेळी मर्यादित आचरण करण्याचा सल्ला दिला जातो. कारण शक्यता आहे की तुम्हाला ते कारण नसताना असे काही बोलतील. यामुळे तुमची बनती बात बिघडू शकते. सोबतच तुम्ही ऑफिसमध्येही लांब राहूनच बोला. आपले आरोग्यच आपल्या जीवनाची खरी संपत्ती आहे.
या गोष्टीला तुम्ही या सप्ताहात आपल्या जीवनात आत्मसात करून यावर अंमल कराल. या कारणाने तुम्ही घरच्यांसोबत आपल्या कार्यस्थळी उत्तम आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मानसिक तणावाला दूर करून लोकांसोबत मोकळेपणाने चेष्टा मस्करी कराल. शनिग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असतील. आपल्या राशीचे बरेच विद्यार्थी या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात चांगले काम करतील. त्यांच्या मागील चुका समजून घेतील. तथापि त्यांना देखील लक्षात ठेवण्याची आवश्यकता असेल की आपल्याला नेहमी आपल्या इच्छेनुसार फळ मिळेल असे नाही. कारण बऱ्याच वेळा आपण आयुष्यात बरेच काही शिकतो, अगदी अपयश काय आहे हेही समजतो. उपाय: नियमित ओम शुक्राय नमः 24 वेळा जप करा. धन्यवाद.